नीट पेपर फुटी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित झालं आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। लोकसभेत कामकाज सुरू होताना अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून गदारोळ सुरू केला। कामकाज सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी करूनही विरोधकांची निदर्शनं सुरूच राहिल्याने कामकाज 12 पर्यंत आणि नंतर दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं। दरम्यान संसदीय समित्यांचे अहवाल सदनाच्या पटलावर ठेवण्यात आले। राज्यसभेत केंद्रीय मंत्र्यांनी काही कागदपत्र पटलावर ठेवल्यानंतर सभापती CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी दिली। खरगे यांनी नवी दिल्लीतल्या कालच्या नीट विषयक आंदोलनाचा मुद्दा मांडला। त्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 12 पर्यंत आणि नंतर 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान 129वे घटना दुरुस्ती विधेयक आणि केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक याविषयीच्या संयुक्त समितीवर 2 सदस्यांची नियुक्ती करण्याचा डॉ. L. मुरुगन यांनी मांडलेला ठराव सदनाने संमत केला।